वजन काटा 50% वजन ठेवायला पाहिजेत. तर मागच्या अनेक वर्षापासून वार्षिक स्टॅम्पिंग करताना 50% वजन ठेवली जात नाहीत. म्हणजे 60, 80, 100 टन ह्या क्षमतेचे वजन काटे साखर कारखान्यांमध्ये आहेत. जवळपास 93 वजन काटे साखर कारखान्यांमध्ये आहेत आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 23 कारखाने. तर इथली म्हणजे अगदी ते 30 टनापासून 100 टनापर्यंतचे काटे आहेत. तर 100 टनाच्या काट्याला जर स्टॅम्पिंग करायचं असेल वार्षिक तर 50 टन वजन पाहिजे. 80 टनाचा काटा असेल तर त्याला 40 टन वजन पाहिजे. आणि ही वजनं कुठली पाहिजेत तर ती मानक वजनं, म्हणजे ती लहान वजनं आपल्याकडे जी 20 किलोची वापरली जातात ही मानक वजनं नाहीत. त्या वजनाला प्रत्येक वजनाला 20 टनाला 3 ग्रॅमचा टॉलरन्स येतोय. मग तशी जर आपण 50 टन वजनं ठेवायची असतील तर त्याच्यामधला टॉलरन्स आहे तो काट्याला ॲक्युरेसीमध्ये ॲक्युरेट काटा स्टॅम्पिंग होऊ शकत नाही. त्यासाठी वजनं कुठली पाहिजेत तर ती 500, 1000, 2000 किलोच्या प्लेटा असणारी मानक वजनं पाहिजे. ही वजनच कोल्हापुरात नाहीत. आम्ही ज्यावेळेला आंदोलन केलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या मला वाटते मागच्या वर्षाच्या मार्चमध्ये आम्ही आंदोलन केलेलं. तर पुढचे 3 ते 4 महिने फेब्रुवारीमध्ये आंदोलन केलेलं. पुढचे 3 ते 4 महिने कोल्हापूर जिल्ह्यातले फक्त साखर कारखाना नाही तर खाजगी वजन काटे सुद्धा स्टॅम्पिंग बंद होतं. सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं की तुम्ही वजन आणल्याशिवाय कोल्हापुरातले वजन काटे स्टॅम्पिंग होणार नाही. का वजनच नाहीत ना. मग त्यांनी ते टाकलं की दुरुस्तकांना ती वजनं आणावी. म्हणजे ह्या अधिकाऱ्यांचा सगळा कारभार जो चालतोय तो दुरुस्तकांच्या हवाली त्यांनी दिलेला आहे. ती सांगतील तिथं जाऊन त्यांनी स्टॅम्प मारतात. त्याचं तो सगळा तो बिचारा जाऊन करतोय जे काय असेल ते काम. आणि अधिकारी फक्त तिथं नामदारी बावले म्हणून काम करायला लागले. त्यामुळे काटा कसा मारला जातोय ह्याच्याबाबतला थोडंसं आम्ही त्याच्यामध्ये गेलो. तर आता हे सामान्य डोळ्यानं पकडता येण्यासारखी ही काटामारीची प्रकार राहिलेले नाहीत. कारण मी दूध डेअरीतल्या वजन काट्यांच्या बाबतीत बघितलं. रिमोटचे काटे दूध डेअरीच्या वजन काट्यांमध्ये आलेले आहेत.